मित्रांनो, सकाळी नाश्ता करायचा असतो. आम्ही दुपारी 12 वाजता नाश्ता केलेला आहे पोह्यांचा आणि आता आम्ही पुढच्या साईट सीनसाठी चाललेलो आहे. हे बघा, दुपारी 12 वाजता नाश्ता करतोय. गुड आफ्टरनून मित्रांनो. आपण पोचलो आहोत पावसमध्ये आणि पावसमध्ये पूर्णगड म्हणून एक किल्ला आहे. त्या ठिकाणी आपण एक छोटासा ट्रेक करणार आहोत. हार्डली 10 मिनिटाचा ट्रेक असणार आहे आणि ट्रेक करून आपण किल्ल्यापर्यंत पोहोचणार. अतिशय छोटासा असा ट्रेक आहे. या ठिकाणी वरपर्यंत गाड्या येतात, म्हणजे त्यांना कोणाला चालण्याचा वगैरे त्रास असेल ते इथपर्यंत आरामात आपली गाडी बाईक वगैरे घेऊन येऊ शकतात. सगळी बच्चा पार्टी मस्त ट्रेक करत इथे येते आहे. या ठिकाणी जांबा दगडाचे पायऱ्या ज्या आहेत त्या अतिशय मजबूत पायऱ्या या ठिकाणी दिसतात आहेत. गडावर येताना आपल्याला काजू आणि आंब्याची भरपूर झाडं दिसतात. गर्द वनराईतून हा आपला प्रवास सुरू आहे आणि तो समोर आपल्याला किल्ला दिसतो आहे. याद्रीच्या कुशीमध्ये 5 ठिकाणी आपल्याला गडकिल्ले पाहायला मिळतात. त्यांच्यापैकीच एक पूर्णगड. मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी गड आणि किल्ले हे बांधलेले होते. बऱ्याच आपल्या सह्याद्री प्रेमींना गड आणि किल्ले यातला फरक तो मुळी कळत नाही. तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे पूर्णगड. या ठिकाणी गड जो आहे हा पूर्णपणे दगडाच्या बांधकामामध्ये बांधण्यात आलेला आहे. आजही याची तटबंदी जी आहे, बुरुज जे आहेत हे खूपच मजबूत आहेत. पुरातत्व खात्याच्या अंडरमध्ये आल्याकारणाने या ठिकाणी बरीचशी बांधकामाची कामं ही पूर्णत्वात आलेली आहेत. या ठिकाणी एक छोटंसं मारुतीचं मंदिर आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय मेन दरवाजा पूर्णागडचा. मेन दरवाजातून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गडाची भव्यताही पाहायला मिळते. पूर्णदुर्गाला व्हिजिट करताना आपली एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी अथांग पसरलेल्या समुद्रावरती राखण किंवा लक्ष देण्यासाठी हा एक अतिशय उपयुक्त असा गड मानला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खास प्रत्येक पायरीमध्ये एक छोटी पायरी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी डाव्या बाजूने चढण्यासाठी इझी होईल. अदरवाईज या ठिकाणी मोठ्या पायऱ्या पण आहेत. छोट्या पायऱ्यांमुळे चढ हा थोडा कमी त्रासाचा होतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे या टेहळणीच्या बुरुजावरनं समुद्रावरती लांबपर्यंत लक्ष ठेवून शत्रूला गारद करणं किंवा शत्रूला शिकस्त देणं, यासाठी या किल्ल्याचं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय महत्त्वाचं असणार, यात शंकाच नाही. पूर्णगडाचा प्रवास कंप्लीट करून आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. मित्रांनो, पूर्णगड पाहिल्यानंतर आता आपण पावसमधील दुसरं प्रेक्षणीय स्थळ पाहायला जाणार आहोत आणि ते आहे गावखाडी बीच. या गडापासून हार्डली 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा बीच आहे आणि अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. त्यामुळे आता पुढील प्रवास आपल्या बीचकडे.